नमस्कार मंडळी, नाशिकच्या आयुष्य आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमधून मी वैद्य राजश्री कुलकर्णी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आयुश्री हेल्थ टॉक्स या हेडिंगच्या अंतर्गत आम्ही वेगळे वेगळे व्हिडिओ आपल्या सर्वांना आयुर्वेदाची चांगली सखोल माहिती पुरवण्यासाठी नेहमीच निर्माण करत असतो. सध्या ऋतू बदल होतोय. थंडी संपून हळूहळू उन्हाळा वाढीला लागलाय. आपल्या भारतीय कालगणनेनुसार ह्या काळाला आपण वसंत ऋतू असं म्हणतो. शिशिरातली पानगळ थांबते आणि हळूहळू सगळ्या झाडांना नवीन धुमारे फुटायला लागतात. छान कोवळी पालवी यायला लागते. हे निसर्गातलं दृश्य किती जरी रमणीय असलं तरी ह्या हवामानातल्या बदलाचे आपल्या आरोग्यावर, आपल्या स्वास्थ्यावर खूप वेगळे वेगळे परिणाम होत असतात. थंडी संपते आणि ऊन पडायला लागतं. पाणी गरम होतं. आपण लगेच माठ वापरायला काढतो. बाहेर फिरायला गेलो की उसाचा रस पितो, आईस्क्रीम खातो. ह्या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर अनिष्ट असा परिणाम होतो. खरं म्हणजे हा ऋतुसंधीचा काळ आहे. म्हणजे एक आधीचा ऋतू संपून नवीन ऋतू सुरू होताना थोडे 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 बदल हळूहळू आपलं शरीर स्वीकारत असतं. आणि त्यावेळेला शरीरातल्या या बदलांना आपण चांगला आहार विहार पाळून सहकार्य केलं तर आपण कोणत्याही व्याधीला बळी पडत नाही. आयुर्वेद हा जसं स्वास्थ्य निर्माण करण्यासाठी, रोगहरण करण्यासाठी असं असलेलं शास्त्र आहे, त्याचनुसार आपण आजारीच पडू नये या दृष्टीने देखील आयुर्वेदाचा रोल फार मोठा आहे. आणि त्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या शुद्धिक्रिया आयुर्वेदात वर्णन केलेल्या आहेत. आता वसंत ऋतू जो आहे त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये सर्वांच्या कफदोष हा प्रामुख्याने बळावतो आणि मग सर्दी, पडसं, ताप, खोकला असे वेगळे वेगळे आजार डोकं वर काढतात. विशेषतः लहान मुलांना देखील हा त्रास खूप जाणवतो. त्यांना आपण औषधं देऊनच त्यांचा हा त्रास कमी करू शकतो. पण ज्या मोठ्या व्यक्ती आहेत त्यांना मात्र ह्या काळामध्ये आयुर्वेदाने वमन नावाची शुद्धिक्रिया करून घ्यायला सुचवलेलं आहे. वमन ह्याचा अर्थ उलटी. आपल्याला नेहमी कधी त्रास झाला, ॲसिडिटी झाली, काही पोट बिघडलं आणि जर उलटी झाली तर आपल्याला खूप अशक्तपणा येतो. पण वमन नावाची ही जी शुद्धिक्रिया आहे ही जर शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण करून घेतली तर शरीराला कोणताही त्रास न होता आपल्या शरीरात वाढलेला जो कफदोष आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने शरीरातून बाहेर फेकला जातो आणि आपलं शरीर निरोगी तर राहतच आणि कुठल्याही रोगाचा सामना करण्यासाठी देखील तयार होतं. हे वमन कसं करावं, कुणी करावं, काय करावं, कधी करावं या सगळ्या विषयीची माहिती आम्ही तुम्हाला क्रमशः पुढच्या व्हिडिओमध्ये देत राहू. आज ह्या माहितीपासून आता मी थांबते. आमचं जे हे आयुष्य चॅनल आहे याला आपण नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा ही नम्र विनंती.